आज आपल्याला विचारतायत हे किल्ले इतके उंच झालेत का? रायगडापेक्षाही उंच इमारत, समुद्रात बांधलेली आधुनिक पूल, महाराष्ट्र खूप बदलला आहे ना. हो राजू, आज आपला महाराष्ट्र देशाचं इंजिन आहे. 2026 पर्यंत $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करतोय. समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन आणि प्रगती करत आहोत. महाराज, प्रगती केवळ दगडा मातीची नसते मावड्या, प्रगती माणसाची असते. मला सांग, आजच्या महाराष्ट्रात माझा शेतकरी सुखी आहे का? त्याला त्याच्या घामाचा दाम मिळतोय का? राज, तिथं थोडं कठीण आहे. कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी. आजही शेतकरी संकटात आहे. आणि माता भगिनी, स्वराज्यात स्त्रीवर वाकडी नजर टाकणाऱ्यांचा चौरंग व्हायचा. आजच्या महाराष्ट्रात माझी लेख सुरक्षित आहे का? आज तंत्रज्ञान खूप वाढत चाललंय, पण माणसाची वृत्ती आज प्रगत झालेली नाही. आम्हाला आजही न्यायासाठी लढावे लागते. राजकारण आणि जातीपंथांच्या वादात आमची ताकद खर्च होत आहे. महाराज म्हणतात, मग आमचा पुतळा उभा करून आणि घोषणा देऊन काय उपयोग? स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर सुराज्य म्हणजे जनतेचे कल्याण. आम्ही शून्य विश्वासून स्वराज्य उभं केलं, कारण आमचा मावळा आमच्यावर विश्वास ठेवत होता. आज तुमच्याकडे आधुनिक शस्त्र आहे, जगाची माहिती आहे, पण निष्ठा आणि शिस्त कुठे आहे? महाराज म्हणतात, स्वतःपासून सुरुवात करा. भ्रष्टाचार करू नका आणि सोसूही नका. पाणी वाचवा, गडकिल्ल्यांचा सन्मान ठेवा आणि सर्वात महत्वाची म्हणजे माणसाला माणसाप्रमाणे वागवा. जेव्हा प्रत्येक माणूस दुसऱ्यासाठी धावून येईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा येईल.